नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज इकडे प्रयागराजला आलो आहोत. आपण बघू शकतो आमचाच पहिला दिवस. आम्ही एका आखाड्यामध्ये थांबलो आहोत जिथे लक्षचंडी चालली आहे, तर त्याची अपडेट मी तुम्हाला देईल. पण आता आम्ही गंगा स्नानासाठी इकडे आलो आहोत. इकडे 16 नंबर पुलाजवळ आलो आहोत. आपण गंगा मैयाचं दर्शन करू शकतो. सर्वत्र अथांग गंगा मैयाचं अतिशय परमपवित्र असे पात्र आहे. तर आम्ही इथे आत्ता गंगा स्नान केलं आहे. आम्ही रेडी झालो आहोत. आता इथून आम्ही विंध्याचलला जाणार आहोत भगवती मा विंध्यवासिनीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. तर आपण बघू शकता की इथे जवळपास 38 एकंदरीत पूल बनवले गेले आहेत आणि 38 पुलांच्या ठिकाणी अनेक लोकांना स्नानासाठी घाटही कृत्रिम घाट निर्माण करण्यात आले आहे. त्यापैकी हा एक घाट आहे. बघू शकता आपण की या साईडला आणि माझ्या उजव्या साईडला काही जास्त गर्दी नाही आहे. लोकांना सुटसुटीत पद्धतीने स्त्री पुरुषांना स्नान करता येत आहे. त्यामुळे ज्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत की लोकांना स्नानाला जागा नाही, व्यवस्था नाही, तर उत्तम प्रकारे व्यवस्था आता तरी मला इथे प्रॅक्टिकली बघता येते. मी इथे प्रत्यक्ष बघतो आहे. तर आपण येऊ शकतो. तर तुम्ही पण आलात तर इथे जवळपास कुठेही गंगा ठिकाणी गंगेच्या काठी स्नान करू शकता. त्रिवेणी घाट इथून दूर आहे, 6 ते 7 किलोमीटर दूर आहे. पण आम्ही तिथे जेव्हा पर्वणी असेल तेव्हा जाणार आहोत. तर आता विंध्याचलचं तुम्हाला लवकरच अपडेट देईल. तर लवकरच पुढे भेटूयात. इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नमस्कार. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे.